नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अजयराव खैरनार आपल्या सर्वांचं जिजाई इलेक्ट्रो होमिओ रिसर्च सेंटरमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण तरुणांच्या ज्या समस्या आहेत, ज्याला आपण चेहऱ्यावरील डाग, पिगमेंटेशन, पुळ्या, मुरूम, ज्याला ॲक्ने, पिंपल्स असं म्हणतो, याविषयी थोडी विस्तृत चर्चा करणार आहोत. खरं तर आज अनेक तरुणींना जेव्हा ह्या प्रकार चेहऱ्यावर होतात त्यावेळेला चेहरा दाखवायला देखील आपण संकोच करतो. पण तसं पाहिलं तर ही एक प्रक्रिया आहे शरीराची. जेव्हा बालवयापासून आपण तरुण वयामध्ये जेव्हा पदार्पण करतो, तरुणाईमध्ये ज्या वेळेला आपलं परिवर्तन होतं त्यावेळेला शरीरातले अनेक हार्मोन्स सिक्रीट होतात, अनेक हार्मोनल बॅलन्स चेंज होतो आणि त्याच्यामुळे त्याचा साईड इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर जाणवतो. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण अजून आपण जे रोजचं आहार विहार घेतो, या आहार विहारामध्ये चयापचय करण्याची जी आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, हिचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य याच्यामध्ये आहे. जर आपली चयापचय क्रिया बिघडलेली असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम डिस्टर्ब असेल, तर या कारणाने देखील त्याचे साईड इफेक्ट्स आपल्या चेहऱ्यावर होतात. आपल्याला इंडायजेशन होतं, ॲसिडिटी होते आणि मग चेहऱ्यावर पिंपल्स येणं, जेवण न जाणं, भूक न लागणं, या गोष्टी, या समस्या पुढे येतात. आजच्या काळामध्ये पेस्टिसाइड्सचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण जो आहार विहार घेतो त्याच्यामध्ये केमिकलचं प्रमाण जास्त झालेलं आहे आणि या केमिकलचा दुष्परिणाम म्हणून देखील चेहऱ्यावर त्याचा साईड इफेक्ट्स आपल्याला जाणवतात. पहिलं कारण तर आपण ज्या वेळेला तरुणाईमध्ये ट्रान्सफर होतो आहे, आपण तरुणाईकडे जातो आहे, त्यावेळेला शरीरातल्या अनेक घडामोडी होत असतात आणि या घडामोडींमध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात त्याच्यामुळे हे होऊ शकतं. पेस्टिसाईडच्या साईड इफेक्ट्समुळे होऊ शकतं. चयापचय क्रिया डिस्टर्ब होते त्याच्यामुळे होऊ शकतं, ज्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम डिस्टर्ब असं म्हणतो आपण. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आधुनिक काळामध्ये अनेक केमिकल्सचे वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल किट्स आहेत. या सगळ्यांचा देखील दुष्परिणाम आपल्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आपण जे साबण वापरतो त्याच्यामध्ये देखील काही ना काही केमिकल असतं, त्याचा देखील साईड इफेक्ट आपल्याला होतो. आपली त्वचा ही एकदम सेन्सिटिव्ह असते. कोणाच्या त्वचेला कोणत्या वस्तूचं, कोणत्या प्रोडक्टचं, कोणत्या केमिकलचा साईड इफेक्ट होईल हे सांगता येत नाही आणि हा दुष्परिणाम त्याचा चेहऱ्यावर रूपांतरित होतो आणि त्याच्यामुळे काळे डाग पडतात, पुळ्या होतात. पुळ्या झाल्यानंतर त्या मिटल्या की त्याचे देखील स्पॉट तयार होतात. काहींना स्पोर्स होतात, ते पोर्स देखील भरत नाही, खड्डे तयार होतात चेहऱ्यावर. असे अनेक कारणं आहेत आणि आजच्या काळामध्ये हे सगळं जास्त सर्वत्र दिसतंय. कारण आपण अनेक जाहिराती बघत असतो, अनेक प्रकारचे क्रीम्स ऑनलाईन उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या क्रीम्सचा आपण प्रयोग करतो चेहऱ्यावर. सुंदर दिसणं हे प्रत्येकाला आवडतं. सुंदर दिसण्यासाठी आपले अनेक प्रयत्न चालत असतात, परंतु त्यामध्ये एखाद्याला त्याचा फायदा होतो किंवा तोटाही होऊ शकतो आणि त्याचे साईड इफेक्ट देखील होतात. म्हणून आजच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये आयुर्वेदासारखं, होमिओपॅथीसारखं आणि आता जी 5वी पॅथी उदयाला आली आहे, इलेक्ट्रो होमिओपॅथीसारखं माध्यम उपलब्ध आहे. इलेक्ट्रो होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये पूर्णपणे हर्बल ट्रीटमेंट केली जाते आणि या हर्बल ट्रीटमेंटमध्ये
आपण पूर्ण चेहऱ्यावरचे काळे डाग, पिंपल्स, चेहऱ्यावरचे खड्डे असतील, पोर्स असतील, ॲक्ने असेल, पिंपल्स असतील, पोळ्या असतील, मुरूम असेल, हे सगळं आपण क्लिअर करू शकतो, नायनाट करू शकतो. इलेक्ट्रो होमिओपॅथी उपचार पद्धती ही पूर्णपणे हर्बल ट्रीटमेंट आहे. वनस्पती अर्कपासून, इसेन्सपासून बनवलेल्या ह्या मेडिसिन असतात. हर्बल मेडिसिन असल्यामुळे याचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट शरीरावर होत नाही. हर्बल मेडिसिन किंवा वनस्पतीचा अर्क असल्यामुळे आपण चेहऱ्यावर जरी त्याचा उपयोग केला, बाहेरून जरी लावलं, पोटातून जरी घेतलं, तरी कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट किंवा दुष्परिणाम होत नाही. म्हणून इलेक्ट्रो होमिओपॅथी हा एक उत्तम पर्याय, एक चांगली ट्रीटमेंट, एक चांगला उपचार आजच्या काळामध्ये ॲक्ने, पिंपल्स, चेहऱ्यावरचे डाग याच्यासाठी, मग तुमचा मेलाझ्मा असेल, पिगमेंटेशन असतील, यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. आम्ही जिजाई इलेक्ट्रो होमिओ रिसर्च सेंटरच्या माध्यमातून अनेक रुग्णांना याच्यापासून परावृत्त केलं आहे. अनेक पुरावे आमच्याकडे आहेत, अनेक फोटो आमच्याकडे आहेत आणि आनंद वाटतो आम्हाला की आज शेकडो पेशंट आम्ही इलेक्ट्रो होमिओपॅथी उपचार पद्धतीने चांगले केलेले आहेत. इलेक्ट्रो होमिओपॅथीमध्ये पूर्णपणे हर्बल ट्रीटमेंट आहे. ज्या हर्बल मेडिसिनमध्ये औषधं उपलब्ध आहेत, गोळ्या उपलब्ध आहेत. एवढंच नाही तर आम्ही इलेक्ट्रो होमिओपॅथी उपचार पद्धतीने इलेक्ट्रो होमिओपॅथी मेडिसिनपासून बॉडी लोशन तयार केलेले आहेत. इलेक्ट्रो होमिओपॅथी उपचार मेडिसिनमध्ये आम्ही फेसवॉश बनवलेला आहे. इलेक्ट्रो होमिओपॅथी मेडिसिनमध्ये हा एक फेसवॉश आहे. इलेक्ट्रो होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये फेसचे क्रीम्स आहेत, जे आम्ही दिवसाला रात्री वेगवेगळे क्रीम देतो लावायला. सोप आहेत, क्रीम्स आहेत, फेसवॉश आहेत. एवढंच नाही तर आपण फेशियल करण्यासाठी हर्बल फेशियल किट देखील आमच्याकडे उपलब्ध आहे, हे देखील वापरू शकता. ही पूर्णपणे हर्बल ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही, कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही, कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही. अशा पद्धतीची ही पूर्ण ट्रीटमेंट आहे. ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच आम्ही ते सगळं काही तुमचं पूर्ण माहिती घेतो, तपासण्या करून घेतो आणि तुम्हाला ज्या पद्धतीने जी ट्रीटमेंट लागणार त्या पद्धतीने ट्रीटमेंट देतो. आता इलेक्ट्रो होमिओपॅथी ही चेहऱ्यावर ट्रीटमेंट करते, ॲक्ने पिंपल्सवर ट्रीटमेंट करते. तर ती फक्त चेहऱ्यावर करत नाही, तर हे कशामुळे तुम्हाला उद्भवलं आहे त्याची कारणं शोधतं आणि त्या कारणांचा नायनाट करतं. महिलांमध्ये हार्मोनल चेंजेस होतात. तरुणींमध्ये मासिक पाळीचे प्रॉब्लेम्स असतात. ज्या ज्या वेळेला मासिक पाळी येते त्या त्यावेळेला पोळ्या चेहऱ्यावर जास्त उठून दिसतात. काहींना रेग्युलर मासिक पाळी येत नाही, काहींना इरेग्युलर मेन्सेस असतात. या सगळ्या गोष्टींचे आम्ही कारण मीमांसा तपासून आणि त्या पद्धतीने त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट देतो. तुमचं डायजेस्टिव्ह डिस्टर्ब असेल तर डायजेस्टिव्ह सिस्टीम आम्ही क्लिअर करतो. हे सगळं करत असताना यावर फक्त इलेक्ट्रो होमिओपॅथी उपचार केला जातो आणि इलेक्ट्रो होमिओपॅथी उपचार अतिशय चांगल्या पद्धतीने सोपा, सरळ आणि हर्बल, दुष्परिणाम विरहित अशी ही उपचार पद्धती आहे. म्हणून ज्यांना कोणाला चेहऱ्यावर पिंपल्स असतील, पिगमेंटेशन असेल, मेलाझ्मा असेल, मुरूम होत असतील, पोळ्या होत असतील, तर आपण एकदा नक्कीच जिजाई इलेक्ट्रो होमिओ रिसर्च सेंटरला भेट द्या. जर तुम्हाला इथपर्यंत येणं शक्य नसेल तर मी माझा नंबर आपल्याला शेअर करतो. तो नंबर आपण सगळेजण नोट करून घ्या आणि मला संपर्क करा. आपल्या सगळ्या शंकांचं निरसन या ठिकाणी केलं जाईल. जिजाई इलेक्ट्रो होमिओ रिसर्च सेंटरचा नंबर आहे 94 20 43 98 90.
9420439890 हा व्हॉट्सअप नंबर आहे. आपण व्हॉट्सअपवर देखील आपले फोटो शेअर करू शकतात. आपल्याला ट्रीटमेंट घरपोच देखील मिळू शकते, किंवा आपण जिजाई इलेक्ट्रो होमिओ रिसर्च सेंटरला भेट दिली तर खूपच छान आपल्या सर्व शंकांचं निरसन होईल आणि आपल्याला प्रॉपर ट्रीटमेंट केली जाईल. म्हणून एकदा आपण नक्की भेट द्या व इलेक्ट्रो होमिओपॅथी उपचार पद्धतीचा अवलंब करा अशी मी विनंती करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इलेक्ट्रो होमिओपॅथी.